स्वरप्रेरणा संगीत व कला प्रतिष्ठान यांच्या वतीने ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना खेड शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आशा भोसले यांच्या अमर गाण्यांची आठवण काढत उपस्थितांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला. त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीत सृष्टीला दिलेली समृद्धी आणि अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी त्यांची कारकीर्द याबाबत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला डॉक्टर उपेंद्र तलाठी, उत्तम कुमार जैन, SD शिर्के, अनिकेत कानडे यांच्यासह शहरातील नागरिक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशा भोसले यांच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेड शहरातील संगीतप्रेमींनी आपल्या लाडक्या गायिकेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. म्हणजे संगीत क्षेत्रातल्या रसिकांसाठी एक मोठी दुःखद घटना. आशाताई म्हणजे वर्सटाईल आवाजाची गायिका. त्यांनी जी गाणी गायली त्याला निरनिराळ्या पद्धतीची गाणी होती. उडती पण होती, रोमॅन्टिक पण होती, मराठी पण होती. त्यांच्यावरती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे. सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. त्यांच्या या गाण्यामुळे संगीत रसिकांवर आणि संगीत जगावर एक दुःखात सावट आलेलं आहे. मी खेडचे नागरिक स्वरप्रेरणा संगीत मंच यांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा मानतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती. अखंड भारतातील तरुणांचा आवाज बनून कायम गायकीतून आणि इतर सामाजिक वर्तनातून बंडखोर म्हणून ज्यांचं नाव आहे, त्यांनी सुरांशी बंडखोरी कधीच केली नव्हती. त्या मात्र त्याच्याशी एकनिष्ठ होत्या. परंतु आजचा हा शोकसंदेशाचा किंवा शोक सभेचा इतकं महत्त्व आहे की सगळ्या कलाकार अस्सल कलासक्त म्हणून जगणारे आणि आशाताईचे निस्सीम चाहते इथे आज जमलेले आहेत. खरं तर आम्हाला वाटत होतं आशाताई सूर पोरके झालेत ही भावना नंतरची. आम्हाला सतत वाटत होतं की अभी ना जाओ छोडकर दिल अभी भरा नाही. पण आशाताई तुम्हीच सांगितलेलं आहे की असं काय तुम्ही हताश होऊ नका. मी तुमच्याकडे असंख्य गाणी दिलेली आहेत. असंख्य मी सुरांवर राज्य करणारे सगळे कलाकार आहात. हे असंख्य गाणी आहेत. त्या गाण्यातून तुम्ही आणि एक साधं जीवनाचं तत्वज्ञ त्यांनी त्यांच्याच गाण्यातून सांगितलेलं आहे की दो लफ्जों की है जवानी या है मोहब्बत या दो लफ्जों की कहाणी या है मोहब्बत या है जवानी. त्यामुळे हे जाणं अटळ आहे. असं तुम्हीच सांगितलं. त्याने मगाशी मी एखादी सांगितलं वक्त्यांनी की फिरून नव्याने जन्म घेईन मी. यातून आम्हाला एक नवीन संदेश मिळाला की मी गेले असले तरी या सगळ्या कलाकारांच्या तोंडून पुन्हा मीच जन्म घेणार आहे आणि मी माझ्या स्वर संगीत अजरामर करून ठेवणार आहे. या अखंड भारतात लता दिदी तुमचा माफ करा आशा दिदी तुमचा आवाज धुमधुमत राहील असं म्हणतात. प्रेक्षकांना रसिक जर कोणी केला असेल तर ते लता दिदी आणि आशा दिदी येणार. आता या सगळ्या रसिकांना सुद्धा त्यांच्या मनाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज यांनी स्वरप्रेरणा या ग्रुपने हा इथे शोकसभेचं आयोजन केलं. म्हणून त्यांचे आभार आम्हाला व्यक्त होता आलं. आणि मी सगळ्यांना सांगतो आपण सगळ्यांनी आशाताईंना जिवंत ठेवूया आपल्या सुरातून. आणि मग त्या म्हणतात तसं फिरून पुन्हा मी जन्म घेईन. सगळ्यां वतीने आणि माझ्या वतीने आदरांजली. आम्हाला पोरकं केलं एवढं नक्की. तर कार्यक्रमात थोडा मला यायला लेटच आहे व्यक्त वगैरे. खरोखर आपल्याला ही एवढी घटना जी घडली ती खरोखर रक्कम न भरून येण्यासाठी इरकेनसारख्या
भूषण कलाकार आहेत ते सदरे वैरी त्यांना जर विचारलं तर त्या सांगू शकतात की एक कलाकार गेल्याच्या नंतर दुःख नक्की काय असतं. तर सर्व कलाकारांच्या आणि आपल्याला देशाला एक मोठी घटना सध्या सर्वजण आपण या दुःखात सामील आहोत. क्षेत्रामध्ये एकमेव निर्माण झाले कधीही न भरून येण्यासारखी आहे. अशा काहींना माझ्या परतलेला संदर्भ कला प्रतिष्ठानच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो. अशा टाईमबद्दल बोलायचं तर आपण सगळी वापरू शकतो. अशा टाईमबद्दल आम्ही बोलणं म्हणजे समुद्रात बातमी झाल्यानंतर इतर मध्यस्थ घड्याळातील देखील व्यक्तीचं कमी होत असतं तर मला ते संगीतच कमी होतं. खूप मला खंत भाग निर्माण झाले की यानंतर असं संगीत गायक समृद्ध त्यांनी हे गायक नृत्य दिले त्यांना संगीत दिलं आणि त्यानंतर ते गायक हे गेल्यानंतर आपल्याला जेवढे प्रश्न प्रकार खेळतात म्हणजे मला काय शब्दच नाही मला बोलताच येत नाही. खूप वाटलं गाण्याचं. आता मला त्यावेळी यांचा फोन आला तेव्हा तुमचं ते गाणं चालू होतं झटकन डोळ्यामध्ये पाणी तरळलं. आता माझी जशी आपली काही अशा टाईमपर्यंत आम्ही कधी गेलो नाही कधी पोहोचलो नाही. पण लता दिदी नंतर असं खूपच इच्छा होती मला की आपण एकदा तरी अशा टाईमची भेट घेऊन आलो. पण देवाच्या मते वेगळे होते कधीतरी उभ्यामध्ये असते किंवा निघण्याचा काही अशी आणि पोहोचण्याचा प्रयत्न करण्यामध्ये